वानखेडे बाहेरचा माहोल आता काय आहे आपण समजू शकतो। वाट बघतायत सगळे मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स या मॅचची। आपण ही थोडा वेळ न गमावता सगळ्यात आधी बघूया काय नेमकं बलाबल आहे या मॅच मध्ये दोन्ही टीम्सचं ते। IPL 2015 ची क्वालिफायर मॅच आज मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर रंगणार आहे। आपल्या घरच्या मैदानावर मुंबई इंडियन्स चेन्नई सुपर किंग्सशी भिडणार आहे। या मॅचमध्ये विजयी टीम सलग अंतिम फेरीत प्रवेश करेल, तर दुसऱ्या टीमला एलिमिनेशनमुळे फायनल गाठण्यासाठी आणखी एक संधी मिळेल। IPLच्या सुरुवातीला सलग 4 मॅचेसमध्ये पराभव स्वीकारल्यानंतर मुंबई इंडियन्स प्लेऑफमध्ये प्रवेश करेल का यावर प्रश्नचिन्ह होतं। मात्र आपल्या रणनीतीमध्ये बदल करत मुंबईने आपल्या अखेरच्या सर्व मॅचेस जिंकल्या। अखेरच्या मॅचमध्ये हैदराबादचा पत्ता साफ करत सरळ दुसऱ्या क्रमांकावर धडक मारली। स्पर्धेच्या सुरुवातीला न जुळणारा ताळमेळ आता मुंबईच्या टीममध्ये दिसून येत आहे। बॅटिंगमध्ये ओपनिंग जोडी लेंडर सिमेन्स आणि पार्थिव पटेल, तर मिडल ऑर्डरसाठी रोहित शर्मा, अंबाती रायडू, हार्दिक पांड्या उल्लेखनीय कामगिरी करत आहेत। तर हैदराबाद विरुद्धच्या कामगिरीकडे बघता मुंबईच्या बॉलिंगमध्ये सुधारणा झाली आहे असं म्हटलं तर ते चुकीचं ठरणार नाही। मुंबईच्या टीममध्ये किरण पोलार्ड वेळेवर योग्य पद्धतीनं बॉलिंग करतोय, तर लसित मलिंगा आणि हरभजन सिंग विकेट्स घेत आहेत। प्लेऑफसाठी इतर टीम्समध्ये शेवटच्या क्षणापर्यंत टक्कर सुरू असताना चेन्नई सुपर किंग्सनं 9 विकेट्स जिंकत अव्वल स्थान मिळवलंय। चेन्नई सुपर किंग्सकडे दमदार बॅट्समन आहेत यात शंकाच नाही। ड्युवेन स्मिथ, फाफ ड्यू प्लेसिस, महेंद्रसिंग धोनी किंवा सुरेश रैनाकडे महत्त्वाची मदार असेल। ब्रॅडम मॅक्युलम नसल्यामुळे चेन्नईच्या ओपनिंगला फटका बसू शकतो, कारण मायकल हसीनं यावेळी जास्त मॅचेस खेळलेल्या नाहीत। बॉलिंगमध्ये ड्युवेन ब्रोकडे पर्पल कॅप आहे, तर आशिष नेहरा, मोहित शर्मा, ईश्वर पांडे, पवन नेगी, रवींद्र जडेजा आणि अश्विन यांच्याकडे चेन्नईला विजय मिळवून देण्याची जबाबदारी असेल। 2013 मध्येही क्वालिफायर राऊंडमध्ये चेन्नई आणि मुंबईमध्ये लढत झाली होती। यावेळी चेन्नईनं मुंबईचा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला होता। मात्र मुंबईनं पुन्हा एलिमिनेशन मॅच जिंकत फायनलमध्ये चेन्नईचा पराभव केला होता। त्यामुळे यावेळी कसा निर्णय लागणार यावरच सर्वांचं लक्ष असेल। कावेरी पगारे, जय महाराष्ट्र, मुंबई। पहिली क्वालिफायर आहे, त्यामुळे फायदा असा आहे ही मॅच जिंकण्याचा, तुम्ही थेट फायनलमध्ये जाता। दुसऱ्या टीमला मात्र म्हणजे हरलेल्या टीमला मात्र एलिमिनेशन राऊंडमधून आलेल्या टीमशी मुकाबला करावा लागतो आणि तेव्हा फायनलच्या प्रवेशाची एक संधी फक्त त्यांना मिळते। आणि आज फायनल गाठण्याची संधी कोण साधतं हे आपल्याला कळणार आहे। आपल्याला या मॅच विषयी बोलायला आपल्याबरोबर मिलिंद रेगे, मुंबईकर क्रिकेटर आत्ता आपल्याबरोबर आहेत। खूप खूप स्वागत आहे सर तुमचं। एक्झॅक्टली सर, 2 मुंबईकर फॅन्स आता इथे बसलेत मुंबई इंडियन्स टीमचे, त्यामुळे चर्चा तर मुंबईच्या टीमची होणारच। आपल्या टीमने, मुंबई इंडियन्सच्या टीमने म्हणता म्हणता प्लेऑफ गाठली आहे आणि आत्ता शेवटच्या मॅचेसमध्ये जे चित्र दिसलं, आत्मविश्वासानं खेळताना दिसते मुंबई इंडियन्सची ही टीम। मग काय वाटतं, आज फायनल मुंबई इंडियन्सची टीम गाठू शकेल चेन्नईला हरवून? सध्या तरी मुंबईचा जो फॉर्म आहे, आपण क्रिकेटमध्ये कसं म्हणतो ना, पीकिंग ॲट द राईट टाईम, तसं झालं आहे। मुंबईने लास्ट इयर पण पहिले 5-6 मॅचेस हरले होते। त्यांचं टीम कॉम्बिनेशन नव्हतं, त्यांना म्हणजे आपण म्हणायचं म्हणजे त्यांना झेपत नव्हतं। पण आता कसं झालं आहे की पहिल्या मॅचेसच्या कॉम्बिनेशन्स, कोणाला सिलेक्ट करायचं कोणाला नाही करायचं, ओपनिंग बॅटिंग, ओपनिंग बॉलिंग, मिडल ओव्हर्सला कोण टाकेल, हे त्यांचं आता बरोबर सगळं ठाचा जमलेला आहे। त्याच्यामुळे मला वाटतं आता मुंबईची टीम सगळ्यात ह्या IPLमध्ये मुंबईची टीम सध्या फॉर्मवर तरी सगळ्यात स्ट्रॉंग दिसते। जिंकणं न जिंकणं हे वेगळे आहे, कारण एका दिवसामध्ये या 2020च्या क्रिकेटमध्ये ज्या दिवशी जो चांगला खेळेल किंवा शेवटच्या 2 ओव्हरमध्ये जो ब्रिलियंट परफॉर्म करेल, तुम्हाला माहीत आहे शेवटच्या 2 ओव्हरमध्ये 25 किंवा 30 रन्स होतात। त्याच्यामुळे कोण जिंकेल हे सांगणं डिफिकल्ट आहे, कारण तसं बघायला तर CSK पण एक्सपिरियन्स टीम आहे। त्यांना माहीत आहे, ते दरवर्षी प्लेऑफमध्ये आलेले आहेत, दरवर्षी नॉकआउट्समध्ये आहेत, तेव्हा त्यांच्याकडे दोन्ही कॅप्टन आहे। पण एकंदरीत असं वाटतंय की मुंबईची टीम सध्या जरा बलाढ्य संघ वाटतोय।